हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त स्पेशल असा साबुदाणा वडा. महाशिवरात्रीला सर्वांच्या घरी वेगवेगळे फराळाचे पदार्थ केले जातात, पण त्यामध्ये सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजे फराळाचा पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा, नाही का? तर चला सुरुवात करूया आपल्या साबुदाणा वड्याला. आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घालते, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त. आणि 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी पाण्यामध्ये टाकते आणि कुकरचं झाकण आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. तर झाकण लावायचं आणि आता इकडे काय करायचं, गॅस चालू करायचा आणि आपल्याला गॅसवरती कुकर ठेवून द्यायचा आहे. तर काय करायचं, सुरुवातीला फ्लेम हाय ठेवायची आणि 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे बटाटे वाफवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपले बटाटे वाफलेले आहेत. तर मी आता इथे बटाट्याची साल ही काढून घेणार आहे. तर बटाट्याची साल काढताना काय करायचं, बटाटे एकदम थंड होऊ द्यायचे आणि नंतरच साल काढायची, नाहीतर काय होतं गरम गरम काढायला जाताल आणि हात भाजून घेताल. त्यामुळे हे थोडेसे बटाटे थंड झाल्यानंतरच साल काढायची आणि सोपीसुद्धा जाते नंतर साल काढायला. त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता मी इथे बटाटे पूर्ण हे साल काढून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला इथे एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे मी इथे. तुम्ही हवं तर दुसरं एखादं ताटसुद्धा घेऊ शकता पसरट. तर मी आता याच्यामध्ये काय करणार आहे, जे आपले 4 बटाटे आहेत ना ते मी मॅश करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे काटे चमच्याने हे बटाटे मॅश करून घेते. तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने सुद्धा हे बटाटे मॅश करून घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे पूर्ण ते 4 बटाटे आहेत ते मी मॅश करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण बटाटे हे मॅश करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना, हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे कमी तिखट असणाऱ्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी बारीक करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता बारीक करून झालेल्या आहेत. तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापर करू शकता. आता इकडे कढईमध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत. तर मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरतीच आपल्याला एकदम असे खरपूसपणे भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत. तर आता थंड होण्यासाठी काय करायचं, उकळीमध्ये काढून घ्यायचे. आणि आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर उकळीमध्ये आपल्याला हे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत. तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण मी इथे उकळीमध्ये बारीक असे ओबडधोबड कुटून घेत आहे. हवी तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढूनसुद्धा घेऊ शकता, पण मी नाही काढलेली. तर हे शेंगदाण्याचं कूट ना एकदम जास्त असं बारीकसुद्धा नाही आणि जास्त मोठंसुद्धा नाही, असं रवाळ रवाळ मी इथे कुटून घेतलेलं आहे. तर आता इकडे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे मिश्रण तयार करणार आहोत. मिश्रण तयार होईपर्यंत तेलसुद्धा गरम होतं कढईमध्ये, त्याच्यामुळे. तर आता मी इथे कुकरच्या डब्यामध्ये बटाटे मॅश करून घेतले होते आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे साबुदाणा. तर मी इथे 4 बटाटे मीडियम साईजचे घेतलेले होते आणि 1 वाटी साबुदाणा भिजू घातलेला होता. तर तो साबुदाणा मी त्याच्यामध्ये पूर्ण घातलेला आहे. आणि साबुदाणा घातल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे ओबडधोबड कुटलेला शेंगदाण्याचा कूट. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्तसुद्धा शेंगदाण्याचा कूट घालू शकता, पण मी इथे थोडा जास्तच घातलेला आहे, जेणेकरून साबुदाणा वडे हे खूप छान लागतात शेंगदाण्याचं कूट जास्त असल्यानंतर, त्यामुळे. तर आता नंतर इथे मी चवीनुसार नमक घातलेलं आहे आणि नमक घातल्यानंतर जी आपण हिरवी मिरची काढलेली होती मिक्सरमधून ती घातलेली आहे. तर मी इथे 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. ह्या कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. हवी तर तुम्ही त्या जास्त तिखट असणाऱ्या असतात ना, त्या जास्त हिरव्या, तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता. किंवा हिरव्या मिरच्याच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. पण हिरव्या मिरचीची टेस्ट ही खूप छान लागते साबुदाणा वड्याला, त्यामुळे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. आणि आता सुरुवातीला मी इथे चमच्याने मिक्स केलं, पण चमच्याने काय एकदम व्यवस्थित मिक्स होत नव्हतं, त्यामुळे मी आता हाताने मिक्स करून घेते. तर हाताने याच्यासाठी मिक्स करते जेणेकरून जे आपलं मिश्रण आहे ना ते एकदम एकजीव होईल, असं एकदम आपल्याला असं रगडून रगडून असं एकदम मऊ करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल मिश्रण हे एकदम असं छान होईल आणि त्याला छान अशी बाइंडिंग येईल, त्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे हे मिश्रण एकदम असं छान हाताने एकदम असं मिक्स करून घेते.
तर आता हे आपलं मिश्रण एकदम असं तयार आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता इकडे मी आता हात धुवून घेतलेला आहे आणि काय करायचं, आपल्याला जेवढे लहान किंवा जेवढे मोठे करायचे आहेत तेवढा गोळा घ्यायचा आणि असा हाताने दाबून दाबून थोडासा असा गोल करायचा आणि हातावरती असा थोडासा चपटा करायचा। म्हणजे काय होतं, जास्त गोल केला ना, असा मोठा जर ठेवला तर आतून तळत नाही आणि वरतून फक्त तळल्या जातो आणि आतमधून कच्चाच राहतो। त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे इथे मी वडा तयार करून घेतलेला आहे। अगोदर असा गोल गोल केला आणि हाताने दाबून घेतला, थोडासा गोल केला आणि नंतर हातावरती असा थोडासा असा चपटा केला। जास्त पण चपटा नाही करायचा, जेणेकरून जास्त चपटा जर केला तर काय होतं, वडा हा फुटायची भीती वाटते त्यामुळे, आणि तेलात पण विरघळायची भीती वाटते त्यामुळे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे हे वडा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला ज्या शेपमध्ये वडे आवडतील तुम्ही त्या शेपमध्ये तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता। तर मी या पद्धतीने पूर्ण वडे तयार करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता हे आपले पूर्ण वडे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण जे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं ते तेलसुद्धा आता एकदम आपलं गरम झालेलं आहे। आणि काय करायचं, तेलाला एकदम ताव येऊ द्यायचा, नाहीतर काय होतं, तेल जर तुम्ही कमी गरम ठेवत असाल तर वडेही फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला वडे तळायचे असताना कधीही तेल थोडंसं गरमच पाहिजे, म्हणजे तेलाला ताव आलेला पाहिजे। तर तुम्ही एका बॅचला जेवढे वडे बसतात तेवढे तुम्ही तेलामध्ये सोडू शकता आणि हे तळून घेऊ शकता। तर सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आहे आणि आपल्याला वडे हे उलट पालट करून आपल्याला हे दोन्ही साईडने आपल्याला हे खरपूसपणे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता एका साईडने छान असे तळलेले आहेत थोडेसे, आणि नंतर दुसऱ्या साईडला मी हे पलटी करून घेते। काय करायचं, टाकल्या लगेच आपल्याला वडे हे पलटून घ्यायचे नाहीत, कारण काय होतं, सुरुवातीला टाकल्या लगेच जर तुम्ही वडे पलटायला जाताल तर ते फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे थोडेसे तळू द्यायचे आणि नंतर त्याला उलटपालट करून दोन्ही साईडने आपल्याला हे खरपूसपणे तळून घ्यायचे आहेत। थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले वडे हे तयार झालेले आहेत। तर आता हे वडे आपल्याला एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आहेत। तर मी एका प्लेटमध्ये हे पूर्ण वडे हे काढून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला ही माझी आजची साबुदाणा वड्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा, आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आणि ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खरंच खूप छान झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा। भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, भेटूया नंतर, बाय।